जास्त करून लहान मुलांच्यावर अटॅक करतात. मोठी काळजी करून हुसकावून लावतात काय, पण लहान मुलं कसं कुत्रा पाठी लागला की पुढं पडतं, कुत्रा मागे बघते पुढं पडतं, बरोबर चावा घेतो. आता तसं बघायला तर भारतात सरासरी दरवर्षी 15 ते 20,000 मृत्यूचं प्रमाण आहे. फक्त काय कुत्रा चावून रेबीज रोग आल्यामुळे. आणि त्याच्यामध्ये निम्म म्हणजे जवळजवळ 8 ते 10,000 मुलांचं प्रमाण आहे. म्हणून तुम्हाला केंद्रस्थानी ठेवून ही माहिती सांगण्यासाठी मी इथं आलेली आहे. तसं बघायचं कुत्रा सगळ्यांच्या आवडीचा प्राणी आहे, सर्वांना खूप आवडतं की नाही. तो मोठ्यांचा सोबती असतो, घर राखण करतो, शेती राखण करतो, लहान मुलांसोबत खेळणार, तो एक समावेश त्यांचा मित्रच असतो. मग अशा कुत्र्यापासून असा महाभयानक रोग येतो म्हटलं त्याबद्दल सावधगिरी बाळगायला पाहिजे का नको? बाळगली पाहिजे ना. ज्यांनी कुत्रे पाळले त्यांनीही आणि सार्वजनिक नागरिकांनीही सावधगिरी पाळली पाहिजे आणि त्याच्यासाठी थोडीफार सर्वांना माहिती असली पाहिजे. बरोबर. विस्सा नावाचा एक व्हायरस असतो त्या कुत्र्याच्या लाळेमध्ये, त्याच्यामुळे हा रोग येतो. विषाणूमुळे येणारा रोग आहे का. आता याची लक्षणं काय, तर अगदी सौम्य लक्षण म्हणजे कुत्रा जर चावला, ताप येतो, उलटी होते, गरगरायला चालू होतं. त्याच्यापेक्षा तीव्र लक्षण म्हणतात तर काय होतं, लाल टपकात असतो, सारखा भुंकत असतो कुत्रा आणि चावायचा प्रयत्न करतो. त्याच्यापेक्षा तीव्र लक्षण म्हणजे परफेक्ट 90% पुढे हा रोग गेलेला आहे म्हटलं तर तो कुत्रा कसा असतो, इनबॅलन्स, म्हणजे त्याला व्यवस्थित थांबता येत नाही. दारुड माणूस कसं झोकाने देत जाते ना, तसं त्या कुत्र्याची चाल असते आणि कायम लाल टपकत असते, डोळे एकदम भेसूर झालेले असतात, शून्यात नजर आणि असा अंग गेलेला असतो कुत्रा. टीबीचा माणूस कसा असतो ना तसा. आणि मेन याच्यामध्ये लक्षण ओळखायचं म्हणजे जबडा त्याचा उघडाच असतो, जबडा कधीही मिटत नाही. रेबीज रोग असेल तर सगळे स्नायू कसे आखडत येतात, मुवमेंट बंद होतात, म्हणजे कसं नर्व सिस्टीमवरच अटॅक केलेले असते. त्याच्यामुळे तो जबडा कसा असा मिटत नाही. आणि त्या खुल्या कुत्र्याला तुम्ही पाण्याजवळ नेऊन बघा किंवा त्याजवळ पाणी आणून ठेवा बघा, पाण्याला बघून खूप घाबरतात. त्याला काय म्हणतात, हायड्रोफोबिया. पाणी बरी तरी पळायला लागतं. माणसामध्ये त्याची लागण झाली असते तर सगळी लक्षणं कुत्र्यात येतात. तो माणूस भुंकत राहणार, लाल गळत राहणार, जे विषय त्याला स्वतःच हातपाय स्वतः चावून घेतो. तुम्ही टीव्ही मध्ये वगैरे बघितलं असणार. आता ह्या 3-4 महिन्यापूर्वी एक टेबल टेनिस पटू कुत्र्याच्या रेबीज रोगामुळे मृत्यू झाला त्यांचा. कुठं टीव्हीला वगैरे किंवा पेपर वगैरे बातम्या चांगलाच आहे, पाळलेला आहे, त्याला काय होते आम्ही कुठे सोडत नाही. पण त्याला बाहेर आता थोड्या वेळासाठी तुम्ही फिरणी तुम्ही तास अर्धा तास सोडला, त्यावेळी दुसऱ्या कुत्र्याने अटॅक केलेली तुम्हाला माहित असतं का. साधा ओरखडा जरी त्याला नक्की लागला असलं तरी त्याला तो रोग येण्याची शक्यता असते. तो कुठला कुत्रा त्याला जर लागण झालेली असेल आणि तो कुत्रा तुमच्या चांगल्या कुत्र्याला नकळत ओरखडा, आता म्हणून खेळतात कुत्री माहित आहे, कुठं तर नख लागलं दात लागलं त्यालाही ते विषाणू त्याच्या शरीरात पसरण्याची शक्यता असते. आणि त्याच्या संपर्कात तुम्ही आला, तुम्हाला कुठं ओरखडा झाला किंवा ते खायला प्यायला त्याला घालतात, लाळ जरी तुमच्या हातावर ह्याच्यावर टपकली तरी तुमचे विषाणू पोटात जाऊ, मज्जात संस्थेत जाऊ, तिथून पाठीच्या मणक्यातून मेंदूपर्यंत पसरतात. आणि एकदा का मेंदूमध्ये ते विषाणू पसरले, मरण अटळ काही. आज 1 कोटी देतो आणि आमच्या माणसाला बरं करा, शक्य कुठल्याही डॉक्टरला शक्य नाही, त्याच्यावर अजून काही उपचार निघालेला नाही. तेव्हा शक्यतो काय करायचं, कुत्र्यापासून लांब राहायला बघायचं. बरं, आता तुम्ही एखादं लहान पिल्लू आणलंय घरात कुत्र्याचं 2 ते 3 महिन्याचं, त्याचं वयोमान 3 महिन्याचं असेल तर त्याला रेबीजची पहिली लस टोचून घ्या. त्यानंतर 3 महिन्यांनी म्हणजे कुत्रा 6 महिन्याचा झाल्यानंतर बूस्टर डोस घेऊन घ्या. त्यानंतर प्रत्येक वर्षी कुत्र्याला रेबीजची लस टोचून घ्यायची वेळ कितीही तुमचा तो कुत्रा हेल्दी असतो. म्हणजे त्याचा ह्याचा पिरियड किती असतोय, 1 वर्षापर्यंत लस दिली, 1 वर्षापर्यंत ते विषाणू त्याच्या शरीरात सुप्त असतात. म्हणजे ते लाळ जरी गळली, त्यांना ओरखडा दिला, तुम्हाला काही होत नाही. पण ती डेट संपली, पुन्हा पुढच्या वर्षीची लस टोचून घेतली पाहिजे. असं सतत कुत्रा जोपर्यंत तुमच्या घरात आहे केलं पाहिजे. आता समजा तुम्हाला कुणाला काही झालं, ओरखडा पडला किंवा दात लावले त्याने लहान पिल्लू जरी असले, याला काय होतंय की म्हणून कृपा करून जर बसू नका. आता इथेच आरोग्य केंद्र जवळच आहे तुमच्या इथे. आज कुत्रा चावलाय ना, काय करायची ती जखम स्वच्छ
साबणाच्या आहे ना धुवायची 10-15 मिनिटं. शक्यतो ते रक्त वाहू द्यायचं. इतर जखमेला आपण कसं करतो, हळद किंवा घरी जे असेल ते घालून बांधतो, त्याला तसं नाही करायचं. रक्त वाहू द्यायचं आणि ती जखम उघडीच राहिली पाहिजे, बांधायचं नाही त्याला. स्वच्छ साबणाने 10 ते 15 मिनिटं धुवून आपल्या जवळ जे घरात उपलब्ध आहे, काय पॉइलिन आयटन असेल, स्पिरिट असेल किंवा ते आता दाढी करताना घरी लोशन ठेवतात, ते तरी लावलं तरी चालेल. ते लावून घ्यायचं आणि ताबडतोब आरोग्य केंद्राला जाऊन असं मला कुत्र्याने चावलेलं आहे, मला रेबीजची लस द्या म्हणून सांगायचं. माणसाची लस कुठे घ्यायची? सार्वजनिक आरोग्य केंद्रात, माणसांच्या दवाखान्यात. आणि जनावरांची कुठे घ्यायचं? पशुवैद्यकीयच्या जनावरांच्या दवाखान्यात. आणि ही लस माणसांची असू दे किंवा जनावरांची असू दे मोफत आहे, ती माहिती देते तुम्हाला. मोफत आहे. कृपा करून जनावर तिथपर्यंत आणून करून घेऊन जायचं करा.